गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। उद्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने काही खबरदारी घेण्यात आली आणि या विषयावर बोलण्यासाठी नांदेडचे उपनिवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, काय प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली उद्या? प्रशासनाच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून उद्या दिनांक 27 सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कारण की जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प जे आहेत सध्या पूर्णतः भरलेले आहेत आणि आज रोजी जरी विसर्ग कमी आहे, आज रोजी विष्णुपुरी प्रकल्पाचा विसर्ग 1 लाख च्या आसपास आहे, तर इतर इसापूर वगैरे धरणांचा सुद्धा थोडा कमी आहे, आसनाचे पाणी देखील कमी आहे। परंतु उद्या नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे। तर आत्ताच आपल्या शेजारील लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज आणि रेड अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत हवामान खात्यामार्फत। तर अशा परिस्थितीमध्ये वरती गोदावरी नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तो नदीमधील पाण्याची पातळी ही वाढण्याची शक्यता आहे, विसर्ग परत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि त्यात पुन्हा जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळं नदी नाले मोठ्या प्रमाणात वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी तर सुट्टी दिलेली आहे, परंतु नागरिकांनी देखील आपापल्या शक्यतो काही फार जास्तीचं काम, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी। पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत वाहने अथवा चालत जाणे अशा पद्धतीचे प्रकार करू नयेत, असं मी जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करतो। गुरेढोरांच्या बाबतीत यापूर्वीचा अनुभव आहे की गुरेढोरांच्या बाबतीत बांधून ठेवल्यामुळे गुरेढोरांचे मृत होतात, तर त्यांना देखील सुरक्षित स्थळी हलविलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये गुराढोरांना बांधून ठेवले नाही पाहिजे, याची दक्षता सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी असे मी या ठिकाणी आवाहन करतो। सर, या ऑरेंज अलर्टच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन ज्या काही संस्था आहेत त्यांना काय सूचना देण्यात आल्या? आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये महानगरपालिका आहे, आपल्याकडे SDRFची टीम आहे, हे एकदम सतर्क ठेवण्यात आलेले आहेत। तसेच होमगार्डच्या टीमने देखील मागच्या वेळेस देखील आपल्याला खूप मोठी मदत केली होती, त्यांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच जिल्हाभरातील सर्व तहसीलदार आणि स्थानिक पातळीवरचे कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। निश्चित धन्यवाद सर। हे होते नांदेडचे उपनिवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर। ज्या पद्धतीने नांदेड जिल्ह्यात उद्या 27 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा उपनिवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी केले। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।